श्री स्वामी समर्थ कृपा स्वामींच्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी श्री स्वामी समर्थ काय सांगतात। भक्तांसाठी हा खास संदेश आहे। चला तर मग पाहूया। महाशिवरात्रीचा हा पवित्र दिवस फक्त उपवासाचा दिवस नाही तर आत्मजागृतीचा, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा दिवस। या दिवशी श्री स्वामी समर्थ एकच गोष्ट सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। महाशिवरात्री म्हणजे भगवान शिव, माता पार्वती यांचं दिवमिलनाचा दिवस। हा दिवस आपल्याला अहंकार, लोभ, मत्सर या सर्व नकारात्मक भावनांचा अंत करण्याचा दिवस। शिव म्हणजे संहार, पण कोणाचा संहार? वाईट प्रवृत्तीचा, अहंकाराचा, भीतीचा। अक्कलकोटमध्ये एक गरीब भक्त राहत होता। घरची परिस्थिती बिकट, कर्जाचा डोंगर, मनात फक्त काळजी। महाशिवरात्रीच्या दिवशी तो उपवास करून मंदिरात बसला होता, डोळ्यात पाणी, हात जोडलेले। तो म्हणाला, देवा, आता शक्ती उरली नाही, काही सर्व संपलं। रात्री त्याला एक स्वप्न पडलं। स्वतः श्री स्वामी समर्थ त्याच्या समोर उभे होते। श्री स्वामी समर्थ म्हणाले, शिवरात्री म्हणजे अंधाराचं जागरण नव्हं, तू परिस्थितीच्या अंधारात हरवला आहेस, पण लक्षात ठेव, पहाट होण्याआधीच रात्र सर्वात काळी असते। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। काही दिवसातच त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल घडू लागला। काम मिळालं, चमत्कार परिस्थितीत नव्हता तर चमत्कार श्रद्धेत होता। भक्तांनो, महाशिवरात्री आपल्याला काय शिकवते? रात्रभर जागरण म्हणजे आपल्या मनातील अज्ञानावर विजय। उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही, वाईट सवयीचा त्याग। शिवलिंगावर अभिषेक म्हणजे आपल्या अहंकाराचं विसर्जन। तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असो, जर मनात शिव आणि स्वामींचं नाव असेल तर पहाट नक्की होणार। आजच्या या महाशिवरात्रीला एक संकल्प करूया, राग, नकारात्मक विचार स्वामीवर सोडूया आणि स्वामीवर विश्वास ठेवूया। डोळे बंद करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ। विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार लवकरच प्रकाशात बदलेल, कारण स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। जाताना सबस्क्राईब चॅनल नक्की करा।